ग्रँड फायनलिस्ट अविनाश दादा, आता जर आपण पाहिलं तर सेमीफायनल मध्ये कदाचित फलंदाज असतील गोलंदाज असतील 11 खेळाडूंवर प्रेशर असतं, परंतु फायनलचा ज्यावेळी सामना असतो त्यावेळी तेवढा प्रेशर पाहायला मिळत नाही. यावेळी खोलून बॅटिंग करण्याची संधी असते फलंदाजांकडून. आपण काय याबद्दल म्हणाल? नाही, नक्कीच. आता मात्र फायनलचा सामना पाहिला तर अगदी नवीन चेंडू घेतला जातो, तो कदाचित दडपण येतोय का या फलंदाजांवरती. सूरज मात्र सकाळपासून चांगली गोलंदाजी करतोय, आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. अगदी अजयजी कासर म्हटलं ना तर या गोलंदाजाला सकाळपासून पाहिलं त्याच्या जोरावर फलंदाजी देखील चांगली मुख्य भूमिका निभावतोय. त्याचप्रमाणे गोलंदाजीवरती वर्चस्व केलं जाईल काय, कारण त्याला सामना करे स्ट्राईक केला फलंदाजी, तो म्हणजे सज्जन खामगाव संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. माफक अशी फलंदाजी नेहमी करत असतो. प्रत्येक सामन्यामध्ये गेल्या संडेला देखील ज्याने विजय विरार मध्ये प्राप्त केलाय तोच अनुभव घेऊन या मैदानामध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला या मोसमातील ही असोसिएशनच्या माध्यमातून पहिलीच टुर्नामेंट आहे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सूरज. पाहूया सामना करे फलंदाजी स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव चेंडू जातोय. याचप्रमाणे अगदी कासर साहेब जर प्रत्येक चेंडू जर निर्धाव टाकला तर आपण मात्र कोंडे पंचताना संघ वर्चस्व करू शकतो. नक्कीच, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये निश्चित असं काही नसतं. जर तुम्ही 6 चेंडू यावेळी डॉट मारू शकता तर येणाऱ्या नवीन गोलंदाजाला 6 चेंडू मध्ये 6 षटकार देखील पडू शकतात, कारण हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही निश्चित नसतं. यावेळी आपण पाहिलात चांगला चेंडू फेकला गेला होता. सिद्धेश माडिक यांच्याकडून मात्र एटीएम उघडलं गेलंय. अगदी लगातार 3 चौकार कोणी मारेल तर त्याला 500 रुपयाची रोख रक्कम असेल. पण आपण जर माणगाव प्रीमियर लीग पाहिलीत ना तर या गोष्टीची मात्र सूचना दिली गेली आतापर्यंत स्पर्धेला, कारण जो पारितोषिक लागलं गेलंय ना त्या चौकारा मागे लागलं गेलं पाहिजे. 3 मारेल की नाही हा निश्चितीचा खेळ आहे मित्रांनो. मनोबळ त्याचं मात्र एका चौकाराने देखील वाढवायचंय पारितोषिकाने. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न सज्जनच्या फलंदाजीतून आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 4. आतापर्यंत पहिल्या षटकाचे 3 चेंडू फेकले गेलेले आहेत ते सूरजाच्या माध्यमातून. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत सज्जन याच्याकडून कोणताही मोठा प्रहार पाहायला मिळालेला नाही. वारंवार सज्जन देखील स्टेप आउट करतोय, परंतु त्याला साजेशी गोलंदाजी सूरज करतोय. या वेळेला देखील स्टेप आउट केला होता, कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते सूरज याच्या माध्यमातून. मानावं लागेल या गोलंदाजाला देखील. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलात तर सज्जन हा प्रत्येक गोलंदाजावर हावी होतोय, प्रत्येक गोलंदाजाला षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. पण यावेळी सूरज याने मात्र चांगलं कमबॅक केलंय. नक्कीच सज्जन सर जर पाहिलं तर एका बाजूला त्याच्या नॉन स्ट्राईकला आहे तो देखील सूरज आहे, पण वर्चस्व जर करतोय ना तर गोलंदाजीतून सूरज. सज्जन सारख्या फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलंय. मोठा प्रहार केलाय, जातोय सीमारेषे पार, येतोय. पाहूया काय ते षटकार बिग. यावेळी मात्र सज्जनने आपली ताकद पणाला लावली होती. घोटना देख, तमाशा देख, चेंडू सरळ गेला होता सीमारेखा पार, षटकार. आणि आता मात्र सूरजवर कुठेतरी दडपण पाहायला मिळेल. यावेळी आत्मविश्वास सज्जनकडे आहे. पुन्हा एकदा स्टंपला कव्हर केलाय. यावेळी गोलंदाजाचं कुठेतरी नशीब थोडस कमी होतं. यष्ट्यांचा वेध घेण्याचा अंदाज होता, परंतु चेंडू थोडासा यष्टीच्या बाहेर. नक्कीच हा कदाचित हा षटकार जर लगावला गेला त्याच्यानंतर दडपण येतोय तो सूरज या गोलंदाजावरती आणि काबिलियत आहे सज्जनकडे मोठे फटके खेळण्याची आणि तो कारनामा नक्कीच करू शकतो. एक षटकार लागवण्यामध्ये यशस्वी झालाय. अगदी घुटना टेक मेरा षटकार देख त्या पद्धतीने घुटना टेकला होता, पण थोडीशी झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि सुवर्ण संधी होते ती सज्जनच्या माध्यमात. अगदी 2 धावा मिळत आहे. 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 13. 13 आकडा जर म्हटलात ना तर श्रीलंकेचा मेंडिस आहे ना त्याचा जर्सी क्रमांक आहे. त्याने मात्र हा अनलकी क्रमांक समजला होता आणि त्याने स्वतःचा जर्सी क्रमांक 13 घेतला आणि यशस्वी केले. त्याचप्रमाणे मात्र खामगाव या संघाची धावसंख्या होती ती 13. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद. नक्कीच काते साहेब, जर का आता हा झेल झाला असता तर या आजच्या पूर्ण स्पर्धेचा पूर्ण दिवसातला हा अप्रतिम म्हणून झेल मानला गेला असता. काय चांगले एफर्ट लावले होते, सरळ डायव्ह केला होता, परंतु चेंडू पासून थोडेसे कुठेतरी लांब राहिले. धावसंख्या झाली 13 आणि आता स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे खामगाव गावचा फलंदाजी डिपार्टमेंट मधला जो कणा म्हणून समजला जातो तो सज्जन माटे, त्याला
नेहमी हातभार असतो तो सूरज गायकर याचा. सूरज गायकर हा देखील षटकारांचा बादशाह म्हणून ओळख अशी त्याची निर्माण आहे. गेल्या सामन्यात जर पाहिलं तर आपण त्यांनी देखील 2 षटकार लावले होते. त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. यावेळी त्याचा आत्मविश्वास कामी येतोय का? चांगली अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. नक्कीच सर, अजय सर पाहिलं ना तर आता अक्षयने मात्र थोडंसं गोलंदाजीतून चेंजेस केले. मला पहिल्या सामन्यापासून प्रसादला पाहायला मिळालं. आता मात्र स्वतःवरती विश्वास घेतला आणि स्वतः अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीने यशस्वी केलंय. ते सूरजला मोठा फटका खेळण्याचा एक सगळा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो खामगाव या संघाला. बॅक टू डग आउट सूरज डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू. यावेळी अक्षय लेग कटर टाकला होता. चेंडूला गती कमी होती. सूरजने आक्रमण केलं होतं, ताकद लावली होती. मगाशी जर पाहिलं पाष्टी विरुद्ध कोंडे 75चा जो सामना झाला होता त्यामध्ये अक्षयने आपल्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये बरेच रन खर्च केले होते, परंतु कर्णधाराला यावेळी अक्षयवर विश्वास आहे आणि फायनल मध्ये, या ग्रँड फायनल मध्ये पुन्हा एकदा अक्षयवर विश्वास दर्शवला आणि त्या दर्शवलेल्या विश्वासाला सार्थकी उतरतो यावेळी अक्षय. नक्कीच अगदी पाहिलं तर अक्षय मात्र मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन प्रेक्षेपण करतोय गोलंदाजीतून. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय. अक्षयचा फलंदाजीतून सामना करेल तो सज्जन. हो, हा दडपण पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. 1-9 चेंडू घोषित केलं जातंय. याचा मात्र फायदा होतोय तो खामगाव या संघाला. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 15. फ्री हिटचा मधला वाटतं सुवर्ण संधी आहे. आतापर्यंत अक्षय याच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. काते साहेब काय सांगू शकता, खामगाव संघ किती धावांची मजल मारेल या ग्रँड फायनालिस्ट मध्ये? नक्कीच त्याने अगदी टार्गेट ठेवलं गेलंय. 12 चेंडू मध्ये तब्बल 25 ते 30 धावांचं आव्हान आम्ही लक्ष ठेवू शकतो. त्याप्रमाणे 15ही धाव संख्या होते. सज्जन मोठे फटके यारकरची गोलंदाजी केली होती. लेग साइड मध्ये क्षेत्ररक्षण तैनात, थोडीशी चुकी होते. 1 धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. यशस्वी देखील धाव संख्या होते 2 धावे बरोबर. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 17. आता मात्र सर कोण कोणाला देतोय खतरा? अक्षय गोलंदाजीतून की सज्जन फलंदाजीतून? खतरा यावेळी कोणासाठी असेल तर हा येणारा चेंडू सांगेल. यावेळी खतरा कोणासाठी असेल तर तो अक्षयसाठी असेल, कारण यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे हात समांतर करतायत, एक अवांतर धावेची घोषणा करतायत. यावेळी सज्जन माटे आपले डोळे जमवून बसलाय. चेंडू, त्याला प्रत्येक चेंडू हा फुटबॉल सारखा दिसतोय. मोठे फटके मारण्याचा प्रहार करतोय. शैलेश गायकर संघाचे कर्णधार यांनी कमिटमेंट दिली होती की आम्ही 12 चेंडू मध्ये 25 ते 30 धावा गोळा करू. पुन्हा एकदा यष्टीच्या बाहेरचा चेंडू. काते साहेब आपण म्हणाला होतात खतरा. धाव संख्या झाले 17 आणि कोणासाठी असेल खतरा? तर हा खतरा असेल तर अक्षयसाठी. नक्कीच अक्षयला थोडस खतरा होतोय, पण फायदा मात्र होतोय खामगाव या संघाला. 15ही धाव संख्या होती. 2 चेंडू मात्र एक्स्ट्रा टाकावे लागतील आपल्याला गोलंदाजीतून आणि 2 अतिरिक्त धावा देखील आपण देतोय. त्याचा फायदा मात्र खामगाव संघाला होतोय. फायनलिस्ट मध्ये ही गोलंदाजी कुठेतरी आपल्याकडून अपेक्षा नसेल संघाकडून, अगदी ती म्हणजे अक्षयकडून. फायदा मात्र खामगाव या संघाला होतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र काय होतोय मैदानामध्ये? हो, थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र पुढे आला आणि त्याचा मात्र फायदा होतोय तो खामगाव या संघाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि तिसऱ्या धावेचं 2च धावा कदाचित मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 21-21. 1 लॉस खामगाव संघ. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. 1च चेंडू मात्र बाकी आहे. नक्कीच मोठा धाडस करेल सज्जन. गोलंदाजीतून मात्र अक्षयला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. 21 धाव संख्या होते. त्याने सांगितल्याप्रमाणे मात्र अगदी 25चा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात. मोठा फटका, अगदी उंची जास्त लांबी कमी, काय समीकरण होतंय? अक्षय मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. हो, युअर नाईस कॅच डीजे. थँक्यू डीजे. सनी दादा धन्यवाद.
अजय सर जर पाहिलं ना तर एक चेंडू मध्ये 6 धावसंख्या ही आली असती, 2 धावा देखील आल्या असत्या, पण चपलाईप्रमाणे अगदी झेल घेतला गेला आणि 21 या धावसंख्येवर थांबवलं गेलं. म्हणजे तब्बल आता बनवायचे आहेत कोंडे पंचेतन या संघाला 12 चेंडू आणि 22 ही धावसंख्या बनवायची आहे. काते साहेब, मगाशी आपण पाहिलं कोंडे पंचेतन संघ ज्यावेळी फलंदाजी करत होता त्यावेळी सूरज काय फलंदाजी करत होता. त्यांनी 35 धावांचं आव्हान होतं ते सहजरित्या पार पाडलं आणि कर्णधाराने देखील कमिटमेंट आता दिली आहे की आम्ही मगाशी 35 धावांचं आव्हान हे सहजरित्या पार पाडलं. यावेळी किती धावांचं आव्हान असेल ते आम्हाला माहिती नाही, परंतु यावेळी समोर असणारे गोलंदाज वेगळे असतील. मगाशी समोर असणारे गोलंदाज वेगळे होते, आताचे गोलंदाज वेगळे असतील. पाहूया आता सामन्याचं समीकरण. 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवायचा आहे. सामना कोणाच्या बाजूने असेल हे अजूनही काही सांगता येणार नाही. आजचा ग्रँड फायनलिस्ट कोण ठरेल, खामगाव की कोंडे पंचेतन, याकडे सगळ्या दर्शकांच्या नजरा लागलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर हा पूर्ण ग्राउंड मध्ये बरेचसे प्रेक्षक देखील जमा झालेले आहेत या फायनल साठी. थँक्यू सनी दादा, थँक्यू सनी दादा, धन्यवाद. डीजे एकदम सुमधुर संगीत देखील ऐकायला मिळतंय. कोंडे पंचेतन या संघाला विनंती करतो क्विक फास्ट आपण सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. सूरज या कर्णधाराला विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचे. थँक्यू. अरे अक्षयला विनंती करतो, सूरजला देखील विनंती करतो क्विक फास्ट आपण सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. आजची गोडबोली जोडी जर पाहिलीत ना सर तर अचूक फलंदाजी करते. कुठेतरी एक संघ सेमीफायनल मध्ये दडपणात होता, तो दडपण अगदी अगदी आपल्या फलंदाजीतून तो फेटाळून लावला तो अक्षयने. मापक अशी फलंदाजी केली. 35 धावांचा पाठलाग करायचा होता 12 चेंडू मध्ये आणि तो तब्बल अगदी मला वाटतं 8 ते 9 चेंडू मध्ये तो परिपूर्ण केला. चौकार षटकारांची आतिषबाजी केली. आता मात्र फायनलीचा सामना आहे, म्हणजे दोन्ही संघांवरती दबाव आहे. एका बाजूला जर पाहिला तर गोलंदाजीतून आता विश्वास कदाचित दाखवला जात आहे. नेहमी स्ट्राईक एंडला गोलंदाजी सज्जनला पाहिलं, आता मात्र युवा स्टार गोलंदाजीवरती विश्वास दाखवला जात आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल खामगाव या संघाकडून. सुशांतला मात्र आणलं जात आहे. कदाचित हे प्लॅनिंग का चेंजेस केलं असेल कदाचित त्या कर्णधाराला माहिती असेल, कारण शेवटपर्यंत मॅच त्यांना न्यायची असेल. नक्कीच काते साहेब, यावेळी सुशांत याच्यावर विश्वास दाखवलाय, कारण मगाच्या सामन्यामध्ये पाहिलं सुशांत याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. जर का या सामन्यामध्ये सूरज याला जर बाद करता आलं तर खामगाव संघाकडे कुठेतरी सामना झुकला जाईल. अक्षय आणि सूरज याची जोडी मैदानात आहे, याच्यातला जर एखादा विकेट पडला तर नक्कीच खामगाव संघाचा कुठेतरी कमबॅक होईल. यावेळी पहिला चेंडू सुशांत याच्या माध्यमातून हाताळला गेला. पहिल्या चेंडूवर कट केला होता, चेंडूला 2 धावा आल्या त्या कोंडे पंचेतन संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही फलंदाज हार्ड हिटर फलंदाज. जर सकाळपासून आपण पाहिलं ना तर जो नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे ना सूरज, याचा आज कुठेतरी दिवस आहे असं म्हणावं लागेल, कारण त्यांनी त्याच्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये देखील बऱ्याच धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजीमध्ये देखील त्यांनी अफलातून फलंदाजी केली. यावेळी सुशांत याचा कमबॅक पाहायला मिळत आहे. चांगली अशी गोलंदाजी करतोय सुशांत, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू अक्षय याला देखील बॅकफुटला पाठवून दिलं ते सुशांत याने, आणि जो कर्णधाराने सुशांत याच्यावर विश्वास दर्शवला या विश्वासाला सार्थकी उतरतोय. यावेळी सुशांत पाहूया तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. अक्षय तयार आहे. पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी पंच आमच्याकडे एक डिक्लेअर धावेची घोषणा करतायत. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 3. नक्कीच भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. 3 धावसंख्या होते. 22 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण थोडंसं एक धावेने मात्र सोपं केलं जात आहे. कोंडे पंचेतन या संघाच्या सलामीवीर जोडीने वर्चस्व मात्र गोलंदाजाला करावा लागेल. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. पहिल्या चेंडूवरती 2, दुसरा निर्धाव स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. मोठा हातरा बसतोय तो कोंडे पंचेतन या संघाला. बॅक टू डक आउट सूरज. थँक्यू. धन्यवाद.
तिने कदाचित पदर वर केला नसेल, पण मात्र सुशांतने मात्र स्टंप वरती केला गेला आणि मोठा हादरा बसवून दिलाय तो कोंडे पंचतन या संघाला. सूरजचं मात्र मावळतीकडे दिवस गेला आणि सूरजला देखील मावळून टाकलं आपल्या गोलंदाजीतून त्या सुशांतने कमबॅक केले. अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची केल्या, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्ची केली, चौथ्या चेंडूवरती एक विकेट देखील घेतला गेला. म्हणजे 4 चेंडूचा सामना केला, धाव संख्या मात्र होती ती 3. मोठा फटका अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय यशस्वीरित्या. मूर्ती लहान पण कीर्ती महान, अचूक गोलंदाजी मात्र करतोय तो सुशांत. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे उडेन मी, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. किती बलाढ्य खेळाडू माझ्या समोर असू दे, पण त्याला मात्र नमवण्याचा कारनामा करतोय गोलंदाजी सुशांत. मोठा फटका खेळलाय, पाहूया सीमारेषी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षण मात्र तैनात. हो, अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे, एका हाताने मात्र षटकार वाचवला जात आहे, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केले आणि 2 धावा मात्र घेण्यामध्ये यशस्वी झालाय कोंडे पंचतन या संघाला. पकडो कॅचेस जितो मॅचेस ही जर झेल घेतली असती ना अजय सर, तर मात्र सामन्यामध्ये अजून देखील वर्चस्व केला असता तो खामगाव या संघाने. नक्कीच काते साहेब, मगाशीच आपली चर्चा झाली होती, तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता की कर्णधाराने यावेळी सुशांत याला गोलंदाजी साठी का पाचारण केलं असेल, त्याचं उत्तर आपल्याला आता पाहायला मिळालं. सुशांत याने आपल्या पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाजाला देखील माघारी परतवलं. यावेळी वर्चस्व 4 धावा, माफ करा 4 धावा झाल्यात. 6 मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो अतुल. गोलंदाजी मार्कवर सज्जन, मोठा हाफ ट्रॅकर करण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. मोठी चुकी होते, झेल छुटा मॅच छुटा, चुकीला मात्र माफी नाही. आता मात्र अक्षयने आपल्याकडे स्ट्राईक ठेवले, AK-47 स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. जो हुकमी गोलंदाजी ओळखला जातो, कारण म्हटलं जातं ना मुंबईचा वडापाव, लोणावल्याची चिकी आणि भल्या भल्या फलंदाजांना फिकी करून ठेवलाय, तो हा गोलंदाज मात्र सज्ज होतोय तो सज्जन. खामगाव या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू सज्जन माटे यांनी जर 3 बॉल 3 विकेट घेतले तर विश्वास यांच्याकडून देखील खुजारचे आहेत, त्यांच्याकडून 300 रुपयाची रोख रक्कम असेल. हो, स्लोवरची गोलंदाजी अक्षयला मात्र स्तब्ध ठेवलंय. समीकरण मात्र अवघड करून ठेवलं जात आहे. सज्जनला का सेकंड ओव्हरसाठी ठेवलं होतं सर, मी पहिल्या सामन्यामध्ये चेंडूवरती सांगितलं गेलं होतं, कारण त्यांना शेवटपर्यंत मॅच जाणार हे अपेक्षित होतं, म्हणून सूरजला मात्र सज्जनला मात्र सेकंड ओव्हरसाठी ठेवलं गेलं. अक्षयला मात्र समाचार घ्यावा लागेल. नक्कीच काते साहेब, आणि सज्जनवर जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला सार्थकी ठरतो. यावेळी चेंडू जातो हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी येतो आणि बाद होतो. मोठा हादरा लागलाय तो कोंडे पंचतन संघाला सूरज याच्या माध्यमातून. थँक्यू डीसी. नक्कीच जो पहिला षटक हाताळलं होतं त्या गोलंदाजाचं नाव आहे सुशांत. मूर्ती लहान पण कीर्ती महान. जर आज काते साहेब या सामन्यामध्ये जर कोणी कमबॅक करून दिला असेल ना खामगाव संघाला, तर तो खामगाव संघाचा युवा स्टार गोलंदाज सुशांत. सज्जनकडे तेवढे व्हेरिएशन आहे, सार्थक आहे. सज्जन बद्दल काय बोलणं खूप कमीच आहे, परंतु सुशांत याने जर काही जास्त धावा खर्च केल्या असत्या तर सज्जनवर आपल्याला दडपण पाहायला मिळालं असतं. यावेळी सज्जन मार्गस्थ होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्याकडे हात समांतर करतात. आता मात्र धावसंख्येमध्ये थोडस बदल होतोय. 3 चेंडू आणि तब्बल आवश्यकता आहे ती 15 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अगदी 3 चेंडू जर सीमारेषे पार केले ना, तर आपण मग देखील कोंडे पंचतन संघ हा देखील फायनलिस्ट मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो. पण सज्जन देखील अनुभव आहे गोलंदाजीचा, वर्चस्व नक्कीच करेल. या चेंडूवर निर्णायक चेंडू असू शकतो. अगोटप्प्याची गोलंदाजी, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता अचूक क्षेत्ररक्षण केलं जातं. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. आता मात्र आवश्यकता आहे ती 2 चेंडू आणि तब्बल 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे एखादा कुठेतरी गोलंदाजाला खुश व्हावा लागेल, प्रीटचा चान्स द्यावा लागेल, पण तो मात्र चुकी करणार नाही, कारण तब्बल आपण घेऊन जाऊ शकतो. पारितोषिक आहे ते या स्पर्धेला 20,000 पहिलं पारितोषिक आहे, 20,000 द्वितीय पारितोषिक आहे 10,000. यावेळी सज्जन मार्गस्थ होत आहे. खोलावर चेंडू टाकला होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी एक्स्ट्रा प्रोटेक्शन आहे
आणि आता म्हणायला हरकत नाही की सामना कुठेतरी खामगाव संघाच्या बाजूने झुकलाय. खरंच मानावं लागेल या सज्जन याला देखील, जे नक्कीच, दुसऱ्या नक्कीच. ओव्हरमध्ये त्यांनी जे व्हेरिएशन केलं होतं, अक्षय सारख्या मोठ्या फलंदाजा समोर व्हेरिएशन केलं होतं, स्लोअर चेंडू मारले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चांगली अशी गोलंदाजी हाताळली ते सज्जन माटे याने. शेवटचा चेंडू व्हेरिफिकेशन चांगली केली म्हटलं जाताना, हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा हुआ राजा अब भी सब पे भारी है. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली फायनल मध्ये, ती म्हणजे सज्जनची आणि ग्रँड फिनालेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो खामगाव संघ. अभिनंदन. आणि कोडे पंचतन द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, त्यांचं देखील अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी झाले, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. एकदा डीजे हर घर में बच्चा राम राम. हॅलो सनीबाई श्री प्रभू रामचंद्राचा गाणं हर घर में एक. हॅलो